मैत्रीपूर्ण सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. पाली भाषेमध्ये जे काही आपण रोज वंदना म्हणतो त्रिशरण पंचशिला, तर त्याचा मराठीत अर्थ असा आहे की नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. मी प्रथम बुद्धाला शरण जाते, प्रथम मी धम्माला शरण जाते, प्रथम मी संघाला शरण जाते. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. दुसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जाते, दुसऱ्यांदा मी धम्माला शरण जाते, दुसऱ्यांदा मी संघाला शरण जाते. ततीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, ततीयंपि धम्मं शरणं गच्छामि, ततीयंपि संघं शरणं गच्छामि. तिसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जाते, तिसऱ्यांदा मी धम्माला शरण जाते, तिसऱ्यांदा मी संघाला शरण जाते. पाणातिपाता वेरमणी शिक्खापदं समादियामि. मी प्राणीमात्रांची हिंसा करणार नाही. तर प्राणीमात्रांची हिंसा न करणे म्हणजे मी प्राणीमात्रांवरती दया करणार, मैत्री करणार, करुणा करणार. त्यांची मी हिंसा होऊ देणार नाही. कोणाच्या मनाची हिंसा मी होऊ देणार नाही. तर मी त्यांच्यावरती प्रेम आणि मैत्री करणार. अदिन्नदाना वेरमणी शिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणी शिक्खापदं समादियामि याचा मराठी अर्थ मी चोरी करणार नाही. तर मी दान देणार. जे काही माझ्याकडे कोणाची मी असेल, जे लोकांच्या उपयुक्त असेल ते मी त्यांना सर्वस्वी दान देणार. जे लोकांच्या गरजा आहे ते मी त्यांना, माझ्याकडे जर जास्तीचं असेल तर मी ते पैसा असो, अन्न असो, कुठले कपडे असो, कोणाला मानसिक त्याची गरज असेल तर मानसिक सांत्वन करणे म्हणजे हे सुद्धा आहे एक प्रकारची त्याला मदत करणे आहे. त्याला संकटात काढून त्याला बाहेर काढणे हे सुद्धा एक दान आहे. तर आपण दान दिलं पाहिजे. मी चोरी करणार नाही, तर मी त्याला दान देणार आहे. मला जर एखादी गोष्टी, कोणाचे पैसे दिसले असेल, कोणाची संपत्ती दिसली असेल, एखादा कोणाचं पडलेलं असेल काही, तर मी ते उचलणार नाही. तर ते मी जर शक्य असेल तर त्याच्याकडे आपण ते दिलं पाहिजे. तर त्याला ती ही दानाची भावना आहे. तर बुद्धाने आपल्याला दान द्यायला सांगितलेलं आहे, चोरी करायला सांगितलेलं नाही. तर मी दान देणार. तिसरी आहे कामे सुमिच्चारा वेरमणी शिक्खापदं समादियामि. मी व्यभिचार करणार नाही. तर कोणत्याही परपुरुषाकडे, परस्त्रीकडे मी वाईट नजरेनं बघणार नाही. तर ही माझी बहीण आहे, बंधुभाव आहे. जे बाबासाहेबांनी सांगितलेले आहे आपल्याला समता, त्या समतेचा मी स्वीकार करणार, त्याचं मी पालन करणार. असं त्या तिसऱ्या जे काही आपल्याला पंचशील दिलेले आहे त्या पंचशिलेचा अर्थ असा आहे. चौथा आहे मुसावादा वेरमणी शिक्खापदं समादियामि. मी खोटे बोलणार नाही, तर मी सत्य बोलणार. सत्य जे काही असेल सांगण्याचा मी प्रयत्न करणार. मी सांगितलंच पाहिजे. तर मी कधीही खोटं बोलणार नाही, कोणाला खोटं बोलून कोणाला फसवणार नाही. तर याची मी शाश्वती दिली पाहिजे. असं बुद्धांचं ते तत्त्व आहे आणि बुद्धांचं ते पंचशील आहे. पाचवं आहे मुसावादा वेरमणी शिक्खापदं समादियामि. पाचवा आहे सूरा मेरे मज्जपमाद ठाणा वेरमणी शिक्खापदं समादियामि. मी दारू, गुटखा, तंबाखू, जे काही व्यसन आहे की ते माणसाला गुंगी आणणारे जे काही पदार्थ आहे त्याचं मी सेवन करणार नाही. स्त्री असो, पुरुष असो, तर त्याचं मी सेवन करणार नाही. तर जसं काही बुद्धांनी आपल्याला हे पंचशिले दिलेले आहे ते पंचशिलेचं मी पालन करेन.
नुसतं पंचशील आपण म्हणतो, पण त्याचं आपण पालनसुद्धा करायला पाहिजे. तर हे बुद्धांचे 5 आधारस्तंभ आहे, जे बुद्धांनी आपल्याला दिलेले आहे. बुद्धांचा धम्म हा जो काही हा पंचशिलेवरतीच आधारित आहे. आणि बुद्धांच्या धम्मामध्ये प्रत्येक जे काही हे आहे कथन केलेलं आहे, ते प्रत्येक कथन बुद्धांनी आपल्याला जीवनात आपल्याला उतरवण्यासाठी आहे. आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्यांचा उपयोग केला पाहिजे. नमो बुद्धाय. जय भीम.